गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यूमेरिकल अनालिसिसच्या लेक्चर नंबर 74 मध्ये टेलर सिरीज वर एक्झाम्पल्स बघणार आहोत. काय आहे एक्झाम्पल 6 ऑन पेज नंबर 347. गिवन दॅट y dash which is equal to dy by dx which is equal to y square plus 1 with boundary condition y is equal to 0 at x is equal to 0 in the range 0 is less than equal to x is less than equal to 1. Obtain y as a series in powers of x. मित्र हो, आपल्याला y डॅश इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 1 दिलेला आहे. आपल्याला y ची किंमत काढायची आहे इन टर्म्स ऑफ इन पॉवर्स ऑफ x. सोबतच चेक युअर रिझल्ट विथ द एक्झॅक्ट व्हॅल्यू आणि सोबतच आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर किती येते ते कंपेअर करून बघायचं. सोल्युशन. We have y dash which is equal to y square plus 1. y dash of 0 is equal to 1. हे कसं आलं हो? कारण y, because y is equal to y of x, y is a function of x. आपल्याला असं लिहिता येईल y is equal to y of x. y dash is equal to y dash of x. मग इथं y dash of 0 which is equal to काय होईल इथे आपल्याला y ची किंमत y ऑफ 0 म्हणजे 0 आहे आणि त्याचा वर्ग 0 येऊन जाईल म्हणजे 1 व्हॅल्यू मिळेल. आणि जर तुम्ही y चा डॅश ऑफ 0 y चा डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1 कारण y इज इक्वल टू y ऑफ x आणि y ऑफ 0 इज इक्वल टू 0 असल्यामुळे y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1 येईल. ठीक आहे. आता याला डिफरन्शिएट करू आपण. y डबल डॅश इज इक्वल टू 2y डॅश. ठीक आहे. मग y डबल डॅश ऑफ 0 विच इज इक्वल टू y ऑफ 0 ची किंमत 0 असल्यामुळे 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. y डॅश ऑफ 0 1 असेल तरी 0 इंटू 1 इंटू 2 0. आता पुन्हा डिफरन्शिएट करू. y ट्रिपल डॅश which is equal to 2 outside the bracket u into v चा फॉर्म्युला वापरा. y into y चा डबल डॅश प्लस y डॅश into y डॅश which is equal to 2 times in bracket y चा डबल डॅश प्लस y डॅश ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. y ट्रिपल डॅश ऑफ 0 काय होईल? y ऑफ 0 असल्यामुळे ही टर्म 0 होऊन जाईल आणि अल्टिमेटली y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1 असल्यामुळे इथं 1 येईल. म्हणजे 2 न जर मल्टिप्लाय केलं तर y ट्रिपल डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू तुम्हाला 2. पुन्हा आता आपण डिफरन्शिएट करू. u इंटू v चा फॉर्म्युला वापरू पहिल्या टर्म साठी आणि दुसऱ्याला तर डायरेक्ट करता येईल. सो y ला घात फोर्थ डेरिव्हेटिव्ह 2 इन ब्रॅकेट y चा ट्रिपल डॅश प्लस y चा डबल डॅश y चा डॅश प्लस 2 टाइम्स y चा डॅश and डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा डॅश इज y डबल डॅश. हा 2 टाइम्स y डॅश y डबल डॅश आणि हा y डॅश y डबल डॅश काय लिहिता येईल? विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट y ट्रिपल डॅश प्लस 3 डॅश y डबल डॅश आणि कॉमा y रेस टू फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज इक्वल टू काय मिळेल? मग y ऑफ 0 इज 0 असल्यामुळे ही टर्म 0 येऊन जाईल. y डॅश ऑफ 0 1 आहे पण y डबल डॅश ऑफ 0 आहे. इथं 0 इंटू एनिथिंग इज 0 इथं 0 इंटू एनिथिंग इज 0. दॅट्स वाय 0 इंटू एनिथिंग इज 0 आणि y फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज इक्वल टू 0. Hence, substituting the values of the constants in equation, जे टेलर सिरीज आपण बघितली y इज इक्वल टू y0 प्लस h y0 चा डॅश
प्लस याचा वर्ग डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, y0 चा डबल डॅश प्लस याचा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणू शकता किंवा 6 म्हणू शकता, y0 चा ट्रिपल डॅश प्लस h⁴ डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल किंवा 24 y0 चा फोर्थ डेरिव्हेटिव्ह प्लस डॅश डॅश. सो वी हॅव y इज इक्वल टू y0 काय मिळवला आपण 0 प्लस h इज इक्वल टू x कसा आलो बिकॉज h इज इक्वल टू x मायनस x0 आणि x इज इक्वल टू x0 इज इक्वल टू 0 म्हणून h इज इक्वल टू x इंटू y0 चा डॅश 1 प्लस 1/2 x स्क्वेअर y0 चा डबल डॅश 0 प्लस 1/6 x क्यूब y0 चा ट्रिपल डॅश 2 प्लस 1/24 x⁴ इंटू y0 चा फोर्थ डेरिव्हेटिव्ह 0 प्लस डॉट डॉट बिकॉज h इज इक्वल टू x मायनस x0 which is equal to x because x0 is equal to 0 is given in the problem. So y is equal to x plus x cube divided by 3 कसं हो हे 0 झालं, हे 2 या 6 सोबत कटलं तर x cube by 3 प्लस डॉट डॉट. Let us take h is equal to delta x. Delta x is equal to माहित आहे तुम्हाला x minus x0. मग x0 ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे h is equal to delta x is equal to x minus x0 is equal to x is equal to point. Then y in bracket which is equal to y1 of x which is equal to x plus x cube divided by 3 plus dot dot dot. Hence y in bracket which is equal to y1 of 0.2 which is equal to, that means what it means, x is equal to 0.2 ठेवलं 0.2 plus 0.2 चा क्यूब divided by 3 plus dot dot dot. So which is equal to 0.2 plus 0.008 divided by 3 because 0.2 चा क्यूब is 0.008. मित्र हो, याला जर आपण पिकार्ड्स मेथडने सोडवलं तरी सुद्धा तेच व्हॅल्यू येते. बघू वाटल्यास तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. dy by dx which is equal to f of xy which is equal to 1 plus y square and with y is equal to y0 is equal to 0 when x is equal to x0 is equal to 0. By Picard's method, we have for first approximation put y is equal to y0 is equal to 0 in f of x y gives y1 which is equal to y0 plus integral x0 to x f of x y0 into dx. मित्र हो, y0 is equal to 0 आहे, x0 is equal to ही 0 आहे, त्यामुळे which is equal to 0 plus integral 0 to x f of x y0 काय येईल, f of x y0 is equal to 1 plus y0 चा वर्ग 1 प्लस 0 चा वर्ग म्हणजे 0 म्हणजे 1, तर 1 येईल इथे dx which is equal to, याचं जर इंटिग्रेशन केलं तर x येईल, लिमिट्स फ्रॉम 0 to x, आणि म्हणून y of x which is equal to, याला y1 of x म्हणता येईल आपल्याला, and which is equal to x. तर हे y0 is equal to 0, y1 मात्र x आलेला आहे. आता फॉर सेकंड अप्रॉक्सिमेशन पुट y in bracket which is equal to y1 which is equal to x in f of x y gives y in bracket which is equal to y2 which is equal to y0 plus integral x0 to x f of x y1 ब्रॅकेटच्या बाहेर y1 कंप्लीट ब्रॅकेट dx. आता इथे y0 0 आहे, x0 0 आहे, पण y1 आहे x आणि f of x y1 which is equal to 1 plus y1 चा वर्ग, परंतु y1 चा वर्ग काय होईल, x चा वर्ग, आणि म्हणून which is equal to 0 plus integral 0 to x in bracket
1 प्लस एक्सचा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट dx. याचं इंटेग्रेशन तुम्हाला करता येते. इंटेग्रेशन जर पहिल्या टर्मचं केलं तर x येते आणि एक्स स्क्वेअरचं इंटेग्रेशन एक्स क्यूब बाय 3 ब्रॅकेट कंप्लीट लिमिट्स फ्रॉम 0 टू x. अप्पर लिमिट जर ठेवली तर एक्स क्यूब बाय 3 प्लस एक्स, लोअर लिमिट ठेवलं तर 0च येणार आहे. त्यामुळे लोअर लिमिटचा विषयच आपण केलेला नाही आहे. मग आता काय म्हणता येईल हो आपल्याला, y ऑफ x इन ब्रॅकेट विच इज इक्वल टू y2 ऑफ x विच इज इक्वल टू x3 अपॉन 3 प्लस x. आणि आपलं व्हॅल्यू जे आहे अकॉर्डिंग टू द टेलर सिरीज आपण इन पॉवर्स ऑफ x सुद्धा काय केलेलं आहे, y इज इक्वल टू x प्लस एक्स क्यूब बाय 3 प्लस डॉट डॉट डॉट. तर दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आल्या. आता हे पॉईंट 2 जे ठेवलेलं आहे, या पॉईंट टू जर आपण डेल्टा एक्स ची व्हॅल्यू जे ठेवत आहोत ते आपला जो इंटरवल आहे 0 इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे. 0 पासून 1च्या मधातल्या व्हॅल्यूज आपल्याला सगळ्या टेबलच्या स्वरूपात लिहायच्या आहेत. आता बघू. हेन्स y which is equal to y1 of 0.2 which is equal to x ची किंमत 0.2 ठेवली प्लस 0.003. म्हणजे कशावरून केली आपण ही व्हॅल्यू, हे 0.2 3ला जर भाग दिले तर कितीचा भाग जातो, 2चा भाग जातो. 2 उरते, त्याला 0 दिलं 20 झाले, 6चा भाग जातो. पुन्हा मग 2 उरले, 6चा भाग जातो. म्हणजे 0.002666 नंबर ऑफ टाइम्स. त्याच्याऐवजी आपण काय करून टाकलं की 2ला 3 करून टाकलं. सो 0.2 प्लस 0.003 which is equal to 0.203. Hence y dash which is equal to y1 चा dash of 0.2. आता y1 चा dash y dash म्हणजेच y1 चा dash काय आहे, 1 प्लस y चा वर्ग. मग y ची किंमत किती आहे, 0.203 चा वर्ग इज इक्वल टू 1 प्लस याचा जर तुम्ही वर्ग केलं 0.203 तर ते येते 0.0412 आणि या दोघांची जर ॲडिशन केली तर मित्र हो तुम्हाला मिळेल 1.0412 ही व्हॅल्यू. आता प्रश्न उठते की एक्झॅक्ट सोल्युशन इज y इज इक्वल टू tan x कसं. टेबलच्या स्वरूपात लिहायचं आहे आपल्याला. एक्झॅक्ट सोल्युशन इज y इज इक्वल टू tan x कसं आलं बघा. dy बाय dx इज इक्वल टू काय आहे, 1 प्लस वाय स्क्वेअर आहे. व्हेरिएबल आर सेपरेबल जर केलं तर हे इथे आलं tan इनवर्स y विच इज इक्वल टू x आणि y इज इक्वल टू tan इनवर्स x. काय येईल, y इज इक्वल टू tan इनवर्स. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे dx अपॉन 1 प्लस x चा स्क्वेअर इज इक्वल टू tan इनवर्स x. किंवा तुम्ही हा नेहमी फॉर्म्युला वापरलेला आहे, इंटेग्रेशन dx अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a. तर इथे याची किंमत 1 असल्यामुळे 1 अपॉन a येण्याचा विषय नाही. परंतु आलं काय हो, इंटेग्रेशन dy बाय 1 प्लस वाय स्क्वेअर इज tan इनवर्स y and which is equal to x. y ची किंमत काढली तर tan x. अशा पद्धतीनं एक्झॅक्ट सोल्युशनचा अर्थ दिलेला इक्वेशन आपण डायरेक्ट करू शकतो. ते केल्यानंतर त्याचं काय सोल्युशन येते. आता टेबल एक्झॅक्ट सोल्युशन इज y इज इक्वल टू tan x. एक्सच्या व्हॅल्यू x कुठून कुठपर्यंत जात आहे, 0 पासून तर 1 पर्यंत. 0 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू. मग 0 ठेवलं, y ची किंमत tan 0 0. 0.2 y ची किंमत 0.2 ठेवल्यानंतर 0.203 आलेला आहे. 0.4 जर ठेवलं
तर वायची किंमत असंही कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला, आणि टॅन ऑफ 0.4 ठेवलं तसंही करता येईल. लॉग टेबलमध्ये आपल्याला करता येईल ते व्हॅल्यूज, किंवा न्यूमरिकल ॲनालिसिसच्या पेपरमध्ये तुम्हाला अशा न्यूमरिकल व्हॅल्यूजसाठी एक स्पेशल टेबल दिल्या जाते विद्यापीठाच्या माध्यमातून. ते तुम्हाला अलाउड आहे, परंतु आता सध्या या कोविडमुळे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्यामुळे या सगळ्याची काही आपल्याला तेवढी गरज भासणार नाही. मग 0.2ची व्हॅल्यू 0.203, 0.4 जेव्हा एकची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू त्यावेळेस तुम्हाला 0.422 मिळेल, असंही करता येईल तुम्हाला. 0.6 ठेवल्यानंतर 0.683, 0.8 ठेवल्यानंतर 1.027 आणि 1 ठेवल्यानंतर 1.56. मित्र हो, सिस्टमॅटिक व्यवस्थित आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू काढलेली आहे, पिकार्ड्स मेथडनं कॅल्क्युलेट केलेलं आहे, टेलर सिरीजनं कॅल्क्युलेट केलेला आहे, आणि आपला जो एक्स आहे तो व्हॅरीज होत आहे 0 to 1 पर्यंत. त्याच्यामुळे 0.2चे त्याचे हे आपण सबडिव्हिजन करून व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट केली. मित्र हो, टेबलमध्ये जे आपण एक्झॅक्ट सोल्युशन इज y = tan x लिहिलेले आहेत व्हॅल्यू. सो x = 0, 0.2, 0.4, 0.6, 0.8 आणि 1. त्यावेळेस yच्या व्हॅल्यूज आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्हाला. 0, 0.203, 0.422, 0.683, 1.027 आणि ज्यावेळेस x = 1 आहे त्यावेळेस आपल्याला मिळालेली आहे yची व्हॅल्यू 1.546. परंतु ॲक्च्युली करेक्ट जर व्हॅल्यू आपल्याला yची पाहिजे असेल x = 1च्या वेळेस तर ती मिळते 1.557. म्हणजे एरर किती आहे मित्र? 0.011चा एरर आहे वेन x = 1, कारण की आपल्याला मिळालेली आहे इथे व्हॅल्यू 1.546. तर या अशा एररला ट्रंकेशन एरर असं म्हणतात. तर हे सांगायचं राहिलं होतं. आता आपण या व्हिडिओसाठी इथेच थांबणार आहेत. धन्यवाद.